महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नीट पेपर फुटीची तुलना आंबा चोरीशी केलेली आहे. एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. तर आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काही चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली शिक्षा असते. तुम्ही जर आंबा चोरला म्हणून त्याला फाशी द्या असं म्हणत असाल तर हे काही योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. खरोखरच याची तुलना आंब्याशी होऊ शकते का? तरुण पिढीने याच्यावरती थोडंसं विचार केला पाहिजे आणि व्यक्त देखील व्हायला पाहिजे. खरं तर तरुण पिढी व्यक्त होते ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करायला सुरुवात केलेली आहे. कदाचित चंद्रकांतदादाच्या या स्टेटमेंटचं देखील ती चिकित्सा करतील अशी खात्री देखील आहे. पण अकाउंटेबिलिटी नावाचा जो प्रकार आहे ना, जबाबदारी मग कोणी स्वीकारायची? देशभरामध्ये एवढे पेपर फुटले, याची जबाबदारी कोणी स्वीकारायची? हमें 9th में ये पढ़ाया जाता है कि हम डेमोक्रेसी क्यों चुनते हैं. इसके पेज नंबर 11 पे लिखा है कि a democratic government is a better government because it is a more accountable form of government. But there is no accountability. Our government is giving us no accountability. हम उनसे जवाब मांग रहे हैं and वो हमें लाठी चार्ज कर रही है, हमें मार्च तक नहीं करने दे रही, हमें हमारा प्रोटेस्ट तक नहीं करने दे रही. Is this a democracy? एकतर पेपर फुटलेल्या लोकांना कुठलीही शिक्षा आणखीन झालेली नाही. म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये जेवढे पेपर फुटले त्यातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली असं सांगितलं तर तुम्ही बरं होईल. म्हणजे अनेक राज्यांनी पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये कडक कायदे आणले. म्हणजे झारखंड असेल, इव्हन गुजरात असेल, तर त्यांनी देखील कडक कायदे आणले. आणि पण या कायद्यामुळे आतापर्यंत कोणालाही शिक्षा झाली नाही. मग पेपर नेमके कोणं फोडले हा प्रश्न आहे. आणि अकाउंटेबिलिटी नावाचा जो प्रकार असतो, ज्या नवीच्या मुलीनं तो प्रश्न उपस्थित केलेला आहे की डेमोक्रेसी मीन्स व्हॉट? जबाबदारी नावाची काही प्रकार लोकशाहीमध्ये असतो का? मग जबाबदारी कोणी स्वीकारायची? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक मंत्र्यांनी अशाच प्रकारची जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिलेले आहेत. पण तो इतिहास आपण विसरून गेलो आणि आता असं वाटायला लागलं की हा नीट चोरीचा प्रकार म्हणजे आंबा चोरीचा प्रकार आहे. म्हणजे आंब्याशी जर त्याची तुलना केली गेली तर 22 लाख विद्यार्थी जे या परीक्षेला सामोरे गेलेले होते त्यांच्या भविष्याचं काय? त्यांचा आंबा चोरीचा हा प्रकार आहे का? हा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात 22 विद्यार्थ्यांनी या प्रकरणामध्ये सुसाईड देखील केलेली आहे. त्यांचं काय? म्हणजे त्यांचाही आंब्याशी तुलना करायची का? हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं शिक्षण मंत्री जरी असले, उच्च शिक्षण मंत्री जरी असले तरी आपण थोडंसं या गोष्टीकडे कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे हा दृष्टिकोन त्यांना निर्माण झाला पाहिजे. खरं तर असं म्हणतात की संघातले लोक खूप हुशार असतात, त्यांच्या पाठीमागे एक थिंक टँक असतो, ते जे बोलतात ते खूप विचार करून बोलत असतात आणि त्यांना काहीतरी त्याच्या पाठीमागे घडून आणायचं असतं. पण ह्या वक्तव्यामध्ये काय आहे? किती विचार करून बोललेलं हे वक्तव्य आहे. त्याच्यामुळं चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्रासारख्या फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यातले उच्च शिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी जे तुलना केलेली आहे ते तुलना करत असताना त्यांनी थोडंसं काहीतरी दुसरं उदाहरण द्यायला पाहिजे होतं. आंबा चोरला म्हणून तुम्ही शिक्षा देताय म्हणजे भविष्यात असे कितीतरी आंबे चोरले जाणार आहेत का? हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं भविष्यात असे कितीतरी पेपर फुटणार आहेत आणि याची तुलना आंबा चोरीशीच होणार आहे असंही काही असू शकतं त्यांच्या मनामध्ये. त्याच्यामुळं हा जो प्रकार आहे हा प्रकार आंबा चोरीसारखा प्रकार नाही आहे. हा खूप सिरियस इश्यू आहे आणि त्याला सिरियसपणे चर्चा केली पाहिजे. जी संघाचं थिंक टँक आहे किंवा भाजपचं थिंक टँक आहे त्या सगळ्या थिंक टँकनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपले जे मिनिस्टर्स बोलत आहेत या मिनिस्टरना आपण सांगितलं पाहिजे की नेमकं ह्याची तुलना कशाशी करायला पाहिजे. त्यांचा थिंक टँक आहे की नाही का सगळं असंच चाललेलं आहे. त्याच्यामुळं कुठे ना कुठेतरी सिरियसनेस सरकारमध्ये आला पाहिजे आणि या सगळ्या घटनांकडे सरकारने सिरियसली बघितलं पाहिजे. तरच हे सगळी प्रकरणं संपुष्टात येऊ शकतात. कितीही कायदे करून याला काही उपयोग नाही जर सरकार सिरियसली घेणार नसेल. कायदा पेपर फुटीच्या प्रकरणातला म्हणजे पेपर लीकचा ॲक्ट पास केला गेला आणि त्याची तुलना जर आंबा चोरीशी केली गेली तर त्या कायद्याचा काय उपयोग आहे? त्याच्यामुळं त्याची तुलना ज्या गोष्टींशी घडलेली आहे जेवढा सिरियसनेस आहे तेवढ्या सिरियसनं ते बघितलं पाहिजे. जर पेपर फुटीचं प्रकरण जर आंबा चोरीशी केलं गेलं तर तुम्ही कितीही कायदे आणून काही उपयोग नाही. सध्या केंद्र सरकार देखील पेपर लीक प्रकरणामध्ये एक ॲक्ट आणत आहे. तो ॲक्ट काय आहे ते देखील आपण एका नव्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तुम्हाला नेमकं